हॅलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 2. विद्यार्थी मित्रांनो, आज इंटिग्रेशनमधल्या लेक्चर नंबर 2ला सुरुवात केलेली आहे. आता लेक्चर नंबर 1मध्ये काय शिकलेले पूर्ण तुम्हाला माहीत आहे. अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन. इंटिग्रेशनला प्रिमिटिव्ह बरोबर अँटी डेरिव्हेटिव्ह असंही म्हटलं तरी चालते. अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन. आपण या इंटिग्रेशनमध्ये असं पाहिलं होतं सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स मस्ट बी इक्वल टू कॉस एक्स. अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू साइन एक्स प्लस सी. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स या ठिकाणी तुमचं साइन एक्स प्लस सी आलं. व्हेअर सी काय असते हेही तुम्ही अभ्यास केला. सी इज इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. हा इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट काय ॲड करणं पडतो याचंही सविस्तर चर्चा तुमच्यासोबत झालेली आहे. बरोबर आहे. आता आपण या ठिकाणी एक आवर्जून पाहिलं आहे की इंटिग्रेशन ऑफ कॉस एफ ऑफ एक्स डी एक्स हा जो असतो या कॉस एफ ऑफ एक्स डी एक्स म्हणजे याचं उत्तर असते साइन ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स प्लस सी. पण कंडिशन आहे एफ ऑफ एक्स हा अल्जेब्रिकच असला पाहिजे. एफ ऑफ एक्स इज ऑलवेज अल्जेब्रिक. हा अल्जेब्रिक असला पाहिजे. एफ ऑफ एक्स अल्जेब्रिक पाहिजे. एफ ऑफ एक्स बरोबर आहे इज नॉट इन द फॉर्म ऑफ ए रेस टू दी पॉवर लॉग साइन बरोबर आहे कॉस त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर एक्स रेस टू दी पॉवर एन एक्सेट्रा. डेरिव्हेटिव्हमध्ये अँगल काहीही चालतो. डेरिव्हेटिव्हमध्ये जो अँगल असतो तुमचा हा कोणची टर्म काही घेतली तरी चालते. पण इंटिग्रेशनमध्ये कोणताही अँगल घ्यायला चालत नाही. तो अँगल प्युअर अल्जेब्रिक असला तरच येतो. हे सर्वात महत्त्वाचा रूल आहे. इंटिग्रेशनमध्ये जर तुम्ही कॉस लॉग एक्स घेतलं तर काढता येणार नाही. कॉस ए रेस टू दी पॉवर एक्स घेतलं तर काढता येणार नाही कारण की अँटी डेरिव्हेटिव्ह नाही आहे. पहिल्या फेजमध्ये फक्त अँटी डेरिव्हेटिव्हचा अभ्यास करणार. अँटी डेरिव्हेटिव्ह कन्फर्म करणार. नंतर रिमेनिंग पार्ट आपण घेणार. चला 2 नंबरचा अँटी डेरिव्हेटिव्ह तयार करू. लक्ष द्या केअरफुली. हा 1 नंबरचा होता. 2 नंबरचा काय आहे पहा. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मस्ट बी इक्वल टू मायनस साइन एक्स. अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. काय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन पहा. डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन तुमचा अभ्यास एकदम परफेक्ट आहे मित्रांनो. इंटिग्रेशन ऑफ मायनस साइन एक्स बरोबर आहे डी एक्स मस्ट बी इक्वल टू कॉस एक्स प्लस सी. बरोबर आहे की नाही. मायनस साइन एक्स डी एक्स बरोबर कॉस एक्स प्लस सी मल्टिप्लायडेड बाय मायनस साइन. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू मायनस कॉस एक्स मायनस सी बट मायनस सी मस्ट बी इक्वल टू सी. हा इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट आहे. काही ठेवला तरी चालतो. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू मायनस कॉस एक्स प्लस सी. ओरिजिनल हा फॉर्म्युला आहे माझा पण मी सहज तुम्हाला अँटी डेरिव्हेटिव्हच्या भरोश्यावर शिकवला. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स किती आला मायनस साइन एक्स. देअरफॉर मायनस साइन एक्स डी एक्स इंटिग्रेशनचं कॉस एक्स प्लस सी. इथं मी मल्टिप्लायडेड बाय -1 केलं. मी -1 मल्टिप्लाय केलं तर काय चेंज झाला तुम्ही बोर्डवर पाहिला. इथं आलेला इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स बरोबर मायनस कॉस एक्स मायनस सी. हा सी इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट आहे. मायनस सीच्या जागी डबल तुम्ही सी लिहा म्हणजे इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स बरोबर मायनस कॉस एक्स प्लस सी. बऱ्याचशा मुलांना डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कन्फ्यूज होते पण त्यानं थोडंही कन्फ्यूज होत द्यायचं नाही. डेरिव्हेटिव्ह आला तर इंटिग्रेशन येते. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय आहे कॉस एक्स तर कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स येईल. आता कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस साइन एक्स तर साईनचं इंटिग्रेशन काय येईल मायनस कॉस एक्स प्लस सी. हे सरळ सरळ असलं पाहिजे हे लक्षात ठेवा. आता याचे व्हेरियस फॉर्म्युले तयार करू. इंटिग्रेशन ऑफ साइन एफ ऑफ एक्स डी एक्स उत्तर असेल मायनस कॉस एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स प्लस सी. डबल तोच प्रश्न. डेरिव्हेटिव्हमध्ये एफ ऑफ एक्स काहीही चालतो. इंटिग्रेशनमध्ये एफ ऑफ एक्स काहीही चालणार नाही. हायर पॉवर टर्म बी चालत नाही. इंटिग्रेशनमध्ये हा सरळ सरळ अल्जेब्रिक असला पाहिजे. हे शब्द विसरायचे नाही. या शब्दाला स्ट्रॉंग करायचं चॅप्टर एकदम सोपा जातो. इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ ए एक्स प्लस बी डी एक्स आलेला असेल तो उत्तर आहे मायनस कॉस ए एक्स प्लस बी अपॉन एक्सचा कोइफिशियंट ए प्लस सी. असा अल्जेब्रिक पाहिजे तुम्हाला. असा अल्जेब्रिक. हा नाही चालत तुम्हाला. तो अल्जेब्रिक असा फॉर्ममध्ये असला पाहिजे. समजा इंटिग्रेशन ऑफ इथं साइन ऑफ 4x -1 डी एक्स आलं तर उत्तर असेल मायनस कॉस 4x -1 अपॉन 4 प्लस सी. केशव इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 2 - 3x डी एक्स असेल. गोविंद उत्तर येईल मायनस कॉस 2 - 3x अपॉन -3 प्लस सी.
आता याला तुम्ही डायरेक्ट जरी लिहिलं मायनस मायनस तरी चालते. कॉस 2 - 3x अपॉन 3 + c असंही लिहिलं तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. समजा तुमचं असं आलं इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ 1 - x dx, डायरेक्ट उत्तर लिहिलं तुम्ही. पहा इंटिग्रेशन ऑफ साईन ऑफ 1 - x dx, उत्तर आलं कॉस ऑफ 1 - x + c. तुमचं सर मायनस साईन आली नाही, हे मायनस आणि हे मायनस 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 गेट प्लस झालं. कधी कधी असं इंटिग्रेशन येऊ शकते, इंटिग्रेशन ऑफ कॉस साईन x dx. पटकन लक्ष द्यायचं, x हा अल्जेब्रिक आहे का? नाही. बरोबर आहे, इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. हा अँटी डेरिव्हेटिव्ह नाही आहे. याचं इंटिग्रेशन आपल्याला आता काढता येणार नाही, पुढं काढता येईल, पुढं त्याचा विचार करू. इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. दिस इंटिग्रेशन टुडे इज नॉट पॉसिबल, टुमारो पॉसिबल और नॉट पॉसिबल ते नंतर पाहू आपण. त्याचा रूल तयार होणार नाही होणार तो आपला नंतर असेल, हे फिक्स तुम्ही पाहत जायचं. 7 नंबरला प्रॉब्लेम आलेला आहे तुमचा. इंटिग्रेशन ऑफ साईन ऑफ 3x/4 dx. कॉन्फिडन्स मायनस कॉस 3x/4 अपॉन 3/4 + c. गणेश 8 नंबरला आलं इंटिग्रेशन ऑफ साईन, बरोबर आहे की नाही. इथं आलं 5x dx. ईश्वर याचं उत्तर आलं मायनस साईन 5x अपॉन 5 + c. बरोबर आहे की नाही. या ठिकाणी अध्यक्ष असं आलेले इंटिग्रेशन ऑफ साईन ऑफ x/2 dx बरोबर मायनस कॉस ऑफ x/2 अपॉन 1/2 + c. पण जर तुम्ही असं म्हटले इंटिग्रेशन ऑफ साईन ऑफ √x dx काढतो, तुम्ही डायरेक्टली इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. मला याचं इंटिग्रेशन सध्या शक्य नाही आहे, कारण माझा हा √x जो आहे हा प्युअर अल्जेब्रिक पाहिजे, असं मला चालतच नाही आहे. त्याच्यानंतर 11 नंबरला असं आलं इंटिग्रेशन ऑफ साईन ऑफ mx + nx dx. याला तुम्ही अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणू शकता. याचं उत्तर किती आलं सांगा? मायनस कॉस mx + nx अपॉन m + n + c. असा अँगल चालेल. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनमधला पहिला फरक आहे, डेरिव्हेटिव्हमध्ये अँगल म्हणजे हा f(x) काही घेऊ शकता डेरिव्हेटिव्हमध्ये, पण इंटिग्रेशनमध्ये हा अँगल अल्जेब्रिकच घेणं पडतो. हा हायर पॉवर टर्म चालत नाही मित्रांनो. पहा मी जर असं ठेवलं फक्त इथं इंटिग्रेशन ऑफ साईन ऑफ x² dx, तर इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. याचं मला इंटिग्रेशन काढता येणार नाही. लक्षात ठेवा, म्हणजे स्क्वेअरसुद्धा चालत नाही, एवढं डेंजर असते या ठिकाणी. म्हणून मुलांना इंटिग्रेशन अवघड जाते. पण इंटिग्रेशनचे जर रूल तयार केलेत गेले तुम्हाला काही अवघड जात नाही. अजून मी तुमचे नंबर ऑफ एक्झाम्पल त्या ठिकाणी ॲड करतो. तुम्ही शिकता शिकता याचा पटकन स्क्रीनशॉट काढायचा, मी बाजूला झाल्यानंतर वहीमध्ये चांगल्या नोट्स तयार करायच्या आणि लिहायच्या. आपल्या मनात वेगवेगळे विचार येऊ शकतात. तुम्ही जो 12 नंबरचा फॉर्म्युला पाहिला, मी आता 13मध्ये काय करतो पहा. 13मध्ये तुम्ही उत्तर चांगलं स्ट्रॉंग दिलं पाहिजे. सर असं जर आलं इंटिग्रेशन ऑफ साईन ऑफ कॉस x dx आलं, तुम्ही डायरेक्ट लिहिसान इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह और इट इज डायरेक्टली नॉट पॉसिबल. हे शक्यच नाही आपल्याला सध्या. पुढं आहे का नाही मग पाहू. फक्त सुरुवातीला अँटी डेरिव्हेटिव्हचा अभ्यास करायचा, डायरेक्टली पॉसिबल नाही आहे. इथे इंटिग्रेशन ऑफ साईन ऑफ बरोबर आहे x⁻³ dx आलं. पोट्टे काय सांगतात बा, असंच मला सांगतात मायनस कॉस x⁻³ अपॉन 3/2 एक्सच्या डोक्यावर 3/2 - 1 1/2 + c. बाळा हे पॉसिबल नाही आहे. इट इज नॉट पॉसिबल. असं लिहिता येत नाही, असं इंटिग्रेशन काढता येणार नाही आहे, असं चालतच नाही आहे. याचं इंटिग्रेशन निघत नाही, ही मेथड अशी चालत नसते. ही गोष्ट लक्षात ठेवा. नेमके तुमच्याकडून ह्या चुका होतात. सगळे येते पण तुम्हाला असं काही समजत नाही त्या ठिकाणी. असं जर आलं इंटिग्रेशन ऑफ साईन ऑफ ax + b आलं किंवा ax mx - n आलं, तर मग असं लिहिलं जाते तुम्हाला. हे अँटी डेरिव्हेटिव्हने बिंदास लिहायचं. कॉस mx - nx बरोबर आहे. इथं मायनस साईन येईल अपॉन m येईल + c येईल. फक्त तुम्हाला दोघांमधला डिफरन्स कळला. डेरिव्हेटिव्हमध्ये अँगल काही चालतो, इंटिग्रेशनमध्ये अँगल काही चालत नाही. इंटिग्रेशनमध्ये अँगल बदलला म्हणजे मला गणित सॉल्व केला जात नाही. फक्त मी तुम्हाला 2च फॉर्म्युले शिकवले. हे 2 फॉर्म्युले सर्वात महत्त्वाचे असतात, यांच्याकडे चांगलं लक्ष द्यायचं. जरासंही कन्फ्यूज कोणीही होणार नाही.
विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर सुरुवातीला इंटिग्रेशनचा अभ्यास करायचा असेल तर फक्त सुरुवातीला आपण अँटी डेरिव्हेटिव्हचा अभ्यास करणार आहे. जेवढे अँटी डेरिव्हेटिव्ह असतील तेवढ्याचं आपण इंटिग्रेशन डिटरमाइन करणार. जे अँटी डेरिव्हेटिव्ह नाही त्याचा अभ्यास आपण सेकंड फेजमध्ये करणार आहे, तरच इंटिग्रेशन सोपं जाते. इंटिग्रेशन जर चांगलं समजून घ्यायचं असेल त्याचे रूल तेवढेच महत्त्वाचे. सुरुवातीला फक्त अँटी डेरिव्हेटिव्हचा अभ्यास करायचा. 2 फॉर्म्युले झाले तुमचे. तिसरा फॉर्म्युला पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय, पटकन तुम्ही सांगितलं sec square x. काय सांगितलं मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x मस्ट बी इक्वल टू sec square x. बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन, काय डेफिनेशन आहे तुमची इंटिग्रेशनची, अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन. बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ sec square x dx मस्ट बी इक्वल टू tan x प्लस c, वेअर c इज अ इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. हे तुम्हाला ऑलरेडी सगळ्याला माहीत आहे. म्हणजे पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x जर sec square x असेल तर sec square xचं इंटिग्रेशन हे तुमचं tan x प्लस 6 येते. दॅट इज अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन वेअर c इज अ इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. त्याच्यानंतर आता काही एक्झाम्पल तयार केले. इंटिग्रेशन ऑफ sec square f ऑफ x dx मस्ट बी इक्वल टू tan ऑफ f ऑफ x अपॉन f डॅश ऑफ x प्लस c. पण कंडिशन तीच, f ऑफ x हा अल्जेब्रिक असला पाहिजे. f ऑफ x इज अल्जेब्रिक, देन दिस टाइप्स ऑफ इंटिग्रेशन पॉसिबल. f ऑफ x अल्जेब्रिक. f ऑफ x जर तुमची दुसरी टर्म असेल तुम्हाला इंटिग्रेशन तयार करता येत नाही. दोरच एकच वाक्य बोलून राहिलो मी. डेरिव्हेटिव्हमध्ये f ऑफ x किंवा x काही चालेल, पण इंटिग्रेशनमध्ये f ऑफ x अल्जेब्रिक चालतो. अल्जेब्रिक जर सोडून जर दुसरी टर्म आली त्याचा अँटी डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्ट काढता येत नाही. असा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता येणार नाही. चला एखादा एक्झाम्पल सांगा तुम्ही. आता इंटिग्रेशन ऑफ sec square ax प्लस b सो मेनी dx. पटकन उत्तर दिलं तुम्ही सर, tan ऑफ ax प्लस b अपॉन कोइफिशियंट ऑफ x इज a प्लस c. हा कोइफिशियंट ऑफ x प्लस बी किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस बी हा येतो. कोइफिशियंट ऑफ x सोपं जाते. tan ax प्लस बी अपॉन एक्सचा कोइफिशियंट a, याचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो बीचा. तिसरं आलं इंटिग्रेशन ऑफ sec square 4x प्लस 5 सो मेनी dx. उत्तर दिलं तुम्ही, tan ऑफ 4x प्लस 5 कोइफिशियंट ऑफ x इज 4 प्लस c इज द रिक्वायर्ड आन्सर. फोर्थ फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ sec square 3 मायनस 7x dx. पटकन उत्तर दिलं तुम्ही, tan ऑफ 3 मायनस 7x अपॉन एक्सचा कोइफिशियंट -7 प्लस c. एवढं सिस्टमॅटिक झालं, बिलकुल गडबड करायची नाही. जर हा पार्ट तुम्ही चांगला केला तर तुम्हाला इंटिग्रेशन सोपं जाईल. हा पार्ट जर तुम्ही चांगला केला नाही तर इंटिग्रेशन तुम्हाला सोपं जाणार नाही. हा सरळ नियम आहे. कोणताही पार्ट शिकायचा असेल त्याचे काही रूल्स असतात. आता इंटिग्रेशन तुम्हाला एकदम चांगलं शिकायचं असेल, डबल कधीच त्रास व्हायचा नसेल तर बस साधे जे फॉर्म्युले शिकून राहिले तिच्यावर लक्ष द्या. हे काहीच अवघड नाही, तुम्हाला बी माहीत आहे. मग हे अवघड नसते ना, तेच आपल्याला पुढं सोपं करून सांगते. आता इथं जर आलं इंटिग्रेशन ऑफ sec square, बरोबर आहे, या ठिकाणी आलं sin x, इथं आलं तुमचं dx. डायरेक्ट लिहायचं, इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह, इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह किंवा इट इज नॉट पॉसिबल. इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह, डायरेक्टली पॉसिबल नाही बॉय, और डायरेक्टली नॉट पॉसिबल. मला याचं इंटिग्रेशन काढता येत नाही, पॉसिबल करू शकत नाही. मग कसं असेल याचे रूल्स पुढं असतात, बरोबर की नाही. हा अँगल जो असेल हा अल्जेब्रिक नसल्यामुळे मला याचं इंटिग्रेशन काढता येत नाही. मला प्रश्न विचारला इंटिग्रेशन ऑफ sec square 4x dx काय, मी डायरेक्ट उत्तर दिलं इथं, tan ऑफ 4x कोइफिशियंट ऑफ x इज 4 प्लस c. एवढं लहान मुलासारखं. हे 4 आणि हे 4 कॅन्सल होत नाही. अँगल कधीच काही एकमेकाला कॅन्सल करू शकत नाही. हा वेगळा 4xचा अँगल, ही टर्म वेगळी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथं जर sec square 3x/4 dx आलेला असेल, पटकन उत्तर द्या, tan 3x/4 अपॉन 3/4 आहे, याला 4/3 लिहिलं तरी चालते. आता 3/4 काय 4/3 काय अपॉनमध्ये बोथ आर सेम आहे. तुमचं जर 9 आलं इंटिग्रेशन ऑफ sec square px मायनस qx सो मेनी dx आलेलं असेल, त्याचं उत्तर असेल tan px मायनस qx अपॉन p मायनस q प्लस c. कोइफिशियंट ऑफ x इज p, कोइफिशियंट ऑफ x इज q, दॅट इज p मायनस q प्लस c. हे चालू शकते आपल्याला. पण गलतीनं जर कोणी असं म्हटलं इंटिग्रेशन ऑफ sec square x³ बरोबर आहे dx डिटरमाइन करा, तर डायरेक्ट लिहायचं इट इज नॉट पॉसिबल.
इट इज डायरेक्टली नॉट पॉसिबल. दुसरी पद्धत असेल ती कशी सॉल्व करायची ती नंतर शिकवतो. डायरेक्टली पॉसिबल नाही आहे, दुसऱ्या पद्धतीने काढता आलं तर पुढं मी पाहीन. अँगल मला अल्जेब्रिक पाहिजे, हायर पॉवर टर्म बी चालत नाही. तुमचं का सर हायर पॉवर टर्म तर अल्जेब्रिक असते, पण इथं नाही चालणार. मला इंटिग्रेशनचा नियम आहे, मला अँगल हा साधा लागेल. हायर पॉवर टर्म मला अँगल मला बिलकुल चालणार नाही. हे सरळ सरळ साधे साधे रूल आहे. इथं जर समजा असं आलं इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर ए रेस टू दी पॉवर एक्स डी एक्स आलं, तेच लिहीन मी इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह और इट इज नॉट पॉसिबल. इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. हा अँटी डेरिव्हेटिव्ह नाही किंवा या पद्धतीनं मला याचं इंटिग्रेशन डिटरमाइन करता येत नाही, असा सरळ त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो. चला 9, 10, 11 तयार झाले. पुढं चला. पुढं गेल्यानंतर आता मी तुम्हाला थोडंसं वेगळं शिकवतो. पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स सेक्स स्क्वेअर एक्स होतं. मग काही मुलांनी प्रश्न विचारला सेक्स स्क्वेअर एक्स एक्सचे इंटिग्रेशन आहे तर टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय आहे. तर पहिल्या फेजमध्ये यायचं टॅन एक्स डी एक्स इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. हा अँटी डेरिव्हेटिव्ह नसल्यामुळं मला याचं इंटिग्रेशन डायरेक्टली काढता येत नाही. इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. डायरेक्टली इंटिग्रेशन नॉट पॉसिबल. डायरेक्टली इंटिग्रेशन नॉट पॉसिबल. मग याचं इंटिग्रेशन कसं काढायचं याच्यासाठी मी फॉर्म्युला शिकवणार आहे. डायरेक्ट इंटिग्रेशन नॉट पॉसिबल हे आपल्याला पुढे येणार आहे, सध्या येणार नाही. सध्या फक्त अँटी डेरिव्हेटिव्ह येणार. हे बघा, टॅन एक्सचं इंटिग्रेशन जर सेक्स स्क्वेअर एक्स आलं तर सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन टॅन एक्स प्लस सी येते. तसं तुमचं टॅन एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. डायरेक्टली इंटिग्रेशन नॉट पॉसिबल. मग याचं इंटिग्रेशन कसं काढायचं हे आपण नंतर शिकणार आहे, आता शिकणार नाही आहे. म्हणजे आपल्याला फक्त सुरुवातीला अँटी डेरिव्हेटिव्हचे इंटिग्रेशन काढता येतील. याचे इंटिग्रेशन काढण्यासाठी आपल्याला वेट करणं पडेल. तेवढा वेट तुमच्याजवळ आहे. चला, फॉर्म्युला नंबर 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉटेक्स काय असेल तुम्ही पटकन सांगितलं सर. कॉटेक्सचं इंटिग्रेशन हे कॉटेक्सचा डेरिव्हेटिव्ह हा कोसेक्स स्क्वेअर एक्स आला. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉटेक्स मायनस कोसेक्स स्क्वेअर एक्स. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉटेक्स मायनस कोसेक्स स्क्वेअर एक्स. हिच्यातसुद्धा आपल्याला कॉटचं इंटिग्रेशन डायरेक्ट येणार नाही. ते येण्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहणं आहे. सुरुवातीला फक्त अँटी डेरिव्हेटिव्ह. 4 नंबरले पहा, बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन तुम्ही क्लिअरली सांगितलं. बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन तुम्ही बोलले सर अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ कोसेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू मायनस कॉट एक्स प्लस सी. तुम्हाला प्रश्न पडला असं सर असं का लिहिलं. ॲक्च्युअल मी इथं मायनस कोसेक्स स्क्वेअर एक्स घेतो, नंतर इथं क्वाट येते, इथं प्लस सी येते. मग मायनस साईननं मल्टिप्लाय केल्यावर हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, हा निगेटिव्ह, हा इंटिग्रेन कॉन्स्टंट आहे. मायनस सीला डबल सी लिहिलं जाते. हा फॉर्म्युला तयार झाला. इन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स must be equal to minus cosec square x. Therefore, integration of cosec square x dx must be equal to minus cot x plus c, where c is the integrating constant. आता प्रश्न पडला असेल सर कॉटचं इंटिग्रेशन येते का. नाही, डायरेक्टली येणार नाही. 2-3च उदाहरणं घेतो, कमी उदाहरणं घेतो याच्यात. पहा, इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू मायनस कॉट एफ ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स प्लस सी. हर एक गणितात हर एक इंटिग्रेशनमध्ये एकच नियम आहे, अँगल हा अल्जेब्रिक पाहिजे. अँगल दुसरा कोणीही चालणार नाही. तुम्हाला सांग सर कोणाचा तरी डेरिव्हेटिव्ह काढता येतो नाही, पण एफ ऑफ एक्स हा तुम्हाला ऑलवेज अल्जेब्रिक पाहिजे. हायर पॉवर टर्म लॉग एक्सपोनेन्शियल ट्रिग्नॉमेट्रिक काहीच चालणार नाही. हा रूल लक्षात ठेवा, लक्षात शांततेनं ऐका म्हणजे पुढं सोपं जाईल. आता दुसरं आलं इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर सी एक्स प्लस डी. बरोबर आहे. इथं आलं मायनस कॉट सी एक्स प्लस डी अपॉन एक्सचा कोइफिशियंट आला बाळांनो सी प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर 4 मायनस 7x dx म्हटले तर मायनस कॉट इथं आलं 4 मायनस 7x अपॉन मायनस 7 प्लस सी मायनस मायनस पटकन प्लस होते. 100% तुम्हाला समजलं. अशी कित्येक उदाहरणं तयार करा. त्यांचे जेवढी उदाहरणं तयार केले तेवढे मी करत नाही, तुम्ही स्वतः तयार करा, लिहून पहा. तुम्ही जेवढी मेहनत इंटिग्रेशनमध्ये करसाल तेवढं तुम्हाला कमी अभ्यास करणं पडेल. त्याच्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त काम तुम्ही करायचं आहे. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर 7x dx आलं, पटकन लिहिलं तुम्ही मायनस कॉट 7x अपॉन 7 प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर. इंटिग्रेशन ऑफ या ठिकाणी कोसेक स्क्वेअर x/2 dx आलं, पटकन लिहिलं तुम्ही मायनस कॉट x/2 अपॉन 1/2 प्लस सी.
पण एखाद्यानं जर प्रश्न विचारला कोसेक स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर एक्स डी एक्स काढा, तर इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह, हा अँटी डेरिव्हेटिव्ह नाही आहे किंवा डायरेक्टली नॉट पॉसिबल. बरोबर आहे, इट इज नॉट पॉसिबल. सध्याला आपल्याला पॉसिबल नाही आहे, पुढं पॉसिबल करायचं असेल तर मग आपण नियम शिकू. म्हणजे इंटिग्रेशन कसं शिकायचं, पहिले अँटी डेरिव्हेटिव्ह शिकायचे, जे नाही आलं त्याला मॉडिफाईड करायचं. जसं तुम्हाला टॅनचं इंटिग्रेशन नाही भेटलं, पुढं भेटेल, रूल पाहू. इंटिग्रेशन ऑफ कॉट, बरोबर आहे, डायरेक्टली नॉट पॉसिबल. इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डी एक्स डायरेक्टली नॉट पॉसिबल. मग पॉसिबलच नाही काय आहे, हो पॉसिबल आहे, पण हे शिकण्यासाठी तुम्हाला वेळ देणं पडेल, वेळ लागेल. अशा प्रकारे तुम्ही टॅन आणि कॉटचे इंटिग्रेशन तयार केले. टॅन आणि कॉटचं इंटिग्रेशन नाही भेटलं आपल्याला, अँटी डेरिव्हेटिव्ह भेटला टॅनचा आणि कॉटचा. टॅन आणि कॉटचे इंटिग्रेशन आपल्याला नंतर भेटणार, सध्या आपल्याला भेटणार नाही. तुमचे फक्त अँटी डेरिव्हेटिव्ह क्लिअर करा, तुमचा तिसरा चौथा फॉर्म्युला 100% क्लिअर झाला. आता डेरिव्हेटिव्ह पहा कोणाचा, सेकेक्सचा डेरिव्हेटिव्ह काढा आणि कोसेक्सचा डेरिव्हेटिव्ह काढा. त्याचे जे डेरिव्हेटिव्ह येतील त्या डेरिव्हेटिव्हपासून इंटिग्रेशन तयार करा. चला सांगा बरं, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकेक्स. तुम्ही आनंदाने सांगितला सेकेक्स इंटू टॅन एक्स. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ सेकेक्स इंटू टॅन एक्स, सेकेक्स प्लस सी. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इंटू कॉटेक. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स, तुम्ही आनंदाने सांगितला मायनस कोसेक एक्स इंटू कॉटेक्स. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ मायनस कोसेक एक्स इंटू कॉटेक्स, सिम्पली कोसेक एक्स प्लस सी. म्हणजे या ठिकाणी सुद्धा मला डायरेक्ट टॅन, कॉट, सेक आणि कोसेक या चार टर्मचे इंटिग्रेशन मला भेटणार नाही. पहा, टॅन, कॉट, सेक, कोसेक याचं इंटिग्रेशन भेटणारच नाही मला, त्यासाठी वेट करणं पडेल. पहा फॉर्म्युला 5, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. तुम्ही आनंदाने सांगितलं सेक एक्स इज नथिंग बट सेक एक्स इंटू टॅन एक्स. आत्ता बाय डेफिनेशन अँटी डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज इंटिग्रेशन. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटू डी एक्स मस्ट बी इक्वल टू सेक एक्स प्लस सी. हा फॉर्म्युला डेव्हलप झाला. तुमचे जर कॉन्सन्ट्रेशन असेल, तुमची नजर जर चांगली असेल, ते गोष्ट लक्षात ठेवा, हिच्यापासून बरेचसे रूल इनडायरेक्टली तयार होतात. इनडायरेक्टली कसे रूल तयार झाले, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स, व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक एक्स प्लस सी. फक्त नियम एकच, हा अँगल जर डिफरंट असेल तर फॉर्म्युला लागणार नाही, हा अँगल जर सेम असेल तरच त्याला सेक एक्स प्लस सी म्हणता येईल. बरोबर की नाही. अँगल जर वेगवेगळा असेल तर कसाच फॉर्म्युला तयार होत नाही. तुमच्या मनानं 5-6 एक्झाम्पल लिहा, तुमच्या मनानं तुम्हाला जे येतील तसे एक्झाम्पल लिहायचे. माझ्या मनात पहिलं एक्झाम्पल आलं, इंटिग्रेशन ऑफ सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. उत्तर आलं सेक एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स प्लस सी. नियम एफ ऑफ एक्स इज अल्जेब्रिक. एफ ऑफ एक्स हा अल्जेब्रिक असेल तरच फॉर्म्युला तयार होईल, नाहीत फॉर्म्युला तयार होणार नाही. एफ ऑफ एक्स इज अल्जेब्रिक. एफ ऑफ एक्स बरोबर आहे इज नॉट हायर पॉवर टर्म, एक्सपोनेन्शियल टर्म, लॉगरिथमिक टर्म, बरोबर आहे, एक्स क्यूब, एक्स रेस टू दी पॉवर 1/2 किंवा टिग्नॉमेट्रिक फंक्शन नॉट पॉसिबल. हे सर्वात महत्त्वाचं आहे. टिग्नॉमेट्रिक फंक्शन जे असतील इज नॉट पॉसिबल किंवा आर नॉट पॉसिबल. म्हणजे माझा जो एफ ऑफ एक्स दिलेला आहे तो एफ ऑफ एक्स मला प्युअर अल्जेब्रिक पाहिजे. त्या एफ ऑफ एक्सच्या जागी जर ई रेस टू दी पॉवर एक्स आलं, ई रेस टू दी पॉवर एक्स आलं, हायर पॉवर टर्म आली तर मला इंटिग्रेशन काढता येत नाही. तुम्हाला इंटिग्रेशनमध्ये जर मास्टरशिप पाहिजे असेल तर मी छोटे छोटे जे वाक्य बोलतो ते ऐका, तुम्हाला 100% समजेल. दुसरं उदाहरण आलं, इंटिग्रेशन ऑफ सेक एम एक्स प्लस एन इंटू टॅन एम एक्स प्लस एन. तुम्ही आनंदाने उत्तर दिलं सर, याचं इंटिग्रेशन आहे सेक एम एक्स प्लस एन अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स इज एम प्लस या ठिकाणी आलेलं आहे सी. सी इज द इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. इंटिग्रेशन ऑफ सेक 2x प्लस 4 इंटू टॅन 2x मायनस 4 डी एक्स बरोबर. मला कसंच याचं इंटिग्रेशन काढता येत नाही. याचं कारण आहे, जीव तोडून सांगितलं होतं मी, हा अँगल सेम पाहिजे, हा अँगल डिफरंट असेल तर इंटिग्रेशन काढता येत नाही. म्हणजे एक तर इथं प्लस पाहिजे किंवा मायनस पाहिजे. दोन्ही अँगल सेम असतील तर इंटिग्रेशन काढा, नाही तर इंटिग्रेशन काढू नका. इथं आलेलं आहे सेक 2x
+4/2 + c. एक एक उदाहरण घ्या. इंटिग्रेशन ऑफ सेक बरोबर आहे साइन एक्स इंटू टॅन साइन एक्स इंटू डी एक्स. इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. हा अँटी डेरिव्हेटिव्ह नाही आणि हे पॉसिबल बी नाही आपल्याला सध्या. बरोबर आहे. इट इज डायरेक्टली नॉट पॉसिबल. डायरेक्ट मला इंटिग्रेशन काढता येत नाही. डायरेक्टली नॉट पॉसिबल. बस तुम्ही मला एवढी साथ दिली तुम्हाला 100% इंटिग्रेशनमध्ये मी मास्टरशिप तयार करून देतो. लहान मुलासारखं यूट्यूबवर ऐकायचं तुम्ही. दोनदा तीनदा ऐकायचं. मन शांत ठेवून ऐकायचं. काहीतरी ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही तर समजते नाही तर समजत नाही. मग पहा इंटिग्रेशन ऑफ सेक बरोबर आहे. इथं आला 4x इंटू टॅन 4x आला इंटू डी एक्स आलं. आनंदानं लिहा सेक 4x/4 + c. बिलकुल गडबड नाही काहीच नाही. असा अँगल तुम्ही लिहू शकता बाळांनो. इंटिग्रेशन ऑफ सेक 2 - 4x इंटू टॅन 2 - 4x इंटू डी एक्स. अँगल सेम आला. उत्तर आलं सेक 2 - 4x/-4 + c. पहा what is the derivative of sec x? Sec x into tan x. What is the integration of sec x into tan x? Sec x plus c. अँगल बदलत नाही. हा जो अँगल आहे तोच अँगल तिकडे राहतो. फक्त खाली काय आहे ते पहा f' म्हणजे एक्सचा कोइफिशियंट येतो. एवढं लक्षात ठेवा. इथं आलं इंटिग्रेशन ऑफ सेक बरोबर आहे. इथं आलेलं x⁵5 आणि इथं आलेलं आहे टॅन x⁵5. इथं आलेलं आहे dx. इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. हा अँटी डेरिव्हेटिव्ह नसल्यामुळे मला याचं इंटिग्रेशन डिटरमाइन करता येणार नाही. मला इंटिग्रेशन डिटरमाइन करायचं असेल तर मला प्युअर अल्जेब्रिक टर्म म्हणजे अशा टर्म लागतील तर मला इंटिग्रेशन येईल. नाहीत मला इंटिग्रेशन येणार नाही. इंटिग्रेशन ऑफ सेक बरोबर आहे. या ठिकाणी आलं 3x/2 इंटू टॅन 3x/2 इंटू डी एक्स. मी आनंदानं लिहील सेक. पहा काय लिहील सेक 3x/2/3/2 + c किंवा 2/3 लिहा. बोथ आर सेम असतील असा चालेल अँगल. बरोबर आहे. लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ सेक log x इंटू टॅन ऑफ log x जर आलेलं असेल तर कसं ज्याचं इंटिग्रेशन आपल्याला काढता येणार नाही. इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. इट इज नॉट पॉसिबल. इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय झालं पहा नोटमध्ये आपल्याला इंटिग्रेशन ऑफ फक्त सेक एक्स डी एक्स विचारलं तर डायरेक्ट लिहायचं इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. आणि याचं इंटिग्रेशन सध्या तर पॉसिबल नाही आहे. याचं इंटिग्रेशन काढायला वेट करणं पडेल. जर तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स लिहिलं तर हा अँटी डेरिव्हेटिव्ह नाही आहे. याचं इंटिग्रेशन काढण्यासाठी तुम्हाला वेट करण्याची गरज आहे. वेट करणं पडणार तुम्हाला. अशा प्रकारे नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता. आता आपण 6वा प्रॉब्लेम सॉल्व करू ज्यामध्ये फक्त कोसेक एक्स घेऊ. आपण काय घेऊ पहा कोसेक एक्स. आपण यालाच मॉडिफाईड करू म्हणजे माझा थोडाफार टाईम पिरियड वाचतो. तुम्ही शांततेने घरी करायचं. इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इज मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स असतो. हे तुम्हाला फिक्स माहिती आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ पहा बरोबर इंटिग्रेशन ऑफ cosec x into cot x is nothing but बोला मायनस कोसेक एक्स प्लस सी. मायनस साईन कशी येते हे आता तर शिकवायची गरज नाही. एवढं तर कळते सर आम्हाला. फक्त अँटी डेरिव्हेटिव्ह काढायचे बस. आपल्याला कोणतीही गोष्ट शिकायची असेल तर प्रायमरी लेवलनं शिकत जायचं असते. मला 4 व्हीलर शिकायची असेल तर पहिले मला फक्त स्टेअरिंग आणि त्या ठिकाणी ॲक्सिलेटर दोनच गोष्टी शिकवल्या जातात. मला स्टेअरिंग आणि ॲक्सिलेटर जर आलं तर मग तो तुम्हाला सांगतो क्लच कसा दाबायचा, मग तो सांगतो ब्रेक कसा लावायचा, मग तो सांगतो गेअर कसा टाकायचा. तसा माझा नियम आहे. तुम्हाला जर इंटिग्रेशनमध्ये परफेक्ट करायचं असेल तुम्ही पहिले अँटी डेरिव्हेटिव्ह जोर मारणार. तो जर तुम्ही चांगला केला तर 100% तुम्हाला समजणार. काहीच प्रॉब्लेम येणार नाही. हा आला तुमचा आता दुसरा. इथं सेम टू सेम फॉर्म्युला तयार करून राहिलो मी तुमच्यासाठी. बरोबर आहे की नाही. इथं काय आलं पहा कोसेक एक्स आला. इथं आला कोसेक एक्स. पहा लो केअरफुली. कोसेक एक्स एफ ऑफ एक्स इंटू कॉट एफ ऑफ एक्स आला. पटकन उत्तर दिलं मी.
इंटिग्रेशन ऑफ कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉट एफ ऑफ एक्स इज नथिंग बट मायनस कोसेक एफ ऑफ एक्स, पाय बाळा, मायनस कोसेक एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स प्लस सी. इंटिग्रेशनमध्ये कुठेही जा, एकच नियम लक्षात ठेवायचा, अँगल हा मला अल्जेब्रिक पाहिजे, दुसऱ्या टर्म चालणार नाही. आल्या तर भविष्यात कसं शिकवायचं ते पुढं पाहू. पहिलीच पायरी, बरोबर आहे. गाडी शिकताना पहिले काय, ते तुमचं स्टेअरिंग आणि तुमचा जो हे असतो ॲक्सिलेटर, एवढ्याकडेच लक्ष द्यायचं तुम्हाला. तसं आज फक्त अँटी डेरिव्हेटिव्ह पाहायचे, दुसऱ्या अँगल चालणार नाही. एफ ऑफ एक्स इज अल्जेब्रिक, नॉट हायर पॉवर टर्म. e रेस टू दी पॉवर एक्स, ए रेस टू दी पॉवर एक्स ट्रिग्नॉमेट्रिक म्हणजे नॉट पॉसिबल. आता सरळ सरळ ज्या ज्या ठिकाणी सेक आहे त्या त्या ठिकाणी कोसेक लिहत जा आणि फॉर्म्युले तयार करत जा. आता मी काय केलं बुवा, चला माझा थोडा टाईमपास वाचेल म्हणून मी थोडं मेकअप करायचा प्रयत्न करायलो आणि तिथल्या तिथं तुम्हाला फॉर्म्युला सांगू राहिलो. म्हणजे काय, डबल लिहायची मला गरज पडत नाही म्हणून मी या गणिताचं मेकअप करायचा प्रयत्न करून राहिलो. पण असं मेकअप कधीही करायचं नाही, डायरेक्ट 10-12 उदाहरणं लिहायचे जे भविष्यात आपल्याला कधीच त्रास देत नाही. मग पहा, नंबर 1चं उदाहरण आलं, इंटिग्रेशन ऑफ कोसेक, बरोबर आहे, एम एक्स प्लस एन एक्स इंटू कॉट एम एक्स प्लस एन एक्स मस्ट बी इक्वल टू मायनस कोसेक, पहा, एम एक्स प्लस एन एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स इज एम. आता अँगल बदलावा, इथं आलं तुमचं कोसेक 2x + 4 कॉट 2x + 4 मस्ट बी इक्वल टू, उत्तर आलं मायनस कोसेक 2x + 4 अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स इज 2. एवढं बिनधास्त राहायचं. नियम तोच, अँगल सेम पाहिजे, अँगल बदलला फॉर्म्युला लागणार नाही. इथं कोसेक साइन एक्स आलं, इथं कॉट साइन एक्स आलं. कसंच इंटिग्रेशन येत नाही मला, मग आत्ता सांगितलेलं आहे मला साइन चालत नाही रे बापा. तुम्ही सांगा सर भविष्यात कधीच येणार नाही का, पाहू ना पुढं काय असेल तर काही रूल येतील, पुढं पाहू. या ठिकाणी आलं इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह, इट इज नॉट पॉसिबल. इथं आलं कोसेक 4x, इथं आलं तुमचं कॉट 4x, इथं आलं तुमचं मायनस, लक्ष द्या इथं काय आलं मायनस कोसेक 4x/4 + c. काय करायचं, ज्या ज्या ठिकाणी सेक आला, ज्या ज्या ठिकाणी टॅन आला त्या त्या ठिकाणी कोसेक लिहत जा, तुमचा फॉर्म्युला तयार होतो. माझ्यासारखं करू नका मूर्खासारखं. तुम्ही काय करा, डबल 10-12 एक्झाम्पल नवीन तयार करा. काय म्हटलं सर, डबल तुम्ही 10-12 एक्झाम्पल नवीन तयार करा. मी सहज सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो, म्हणजे चला माझा थोडासा टाईम पिरियड वाचू शकतो यूट्यूबवरचा, म्हणून मी तो प्रयत्न करून राहिलो. आता मी सरळ काय करेल, कोसेक इंटू कॉट आला तर 10-12 एक्झाम्पल मनानं लिहून पाहिन. या एक्झाम्पलशी मला काहीही घेणं देणं नाही, काहीच घेणं देणं नाही. का असेल पहा, इथं आलेला असेल माझे कोसेक, इथं आलेला असेल कॉट, इथं आलेला असेल मायनस कोसेक 2 - 4x अपॉन -4. इथं जर माझं काही आलं कोसेक x रेस टू दी पॉवर 5 कॉट x रेस टू दी पॉवर 5 आला, अँगल आला हायर पॉवर टर्मचा अँगल डायरेक्टली नॉट पॉसिबल, इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह, सरळ म्हणणार मी. नंतर इथं आलं कोसेक, बरोबर आहे, 3x/2 इंटू कॉट 3x/2 हे चालू शकतो. हा दोन्ही अँगल चालतो, हा अल्जेब्रिक अँगल आहे. याचं उत्तर येईल मायनस कोसेक 3x/2 अपॉन 3/2 + c. याला 2/3 लिहिलं तरी चालते. नंतर आलं इंटिग्रेशन ऑफ कोसेक लॉग एक्स इंटू कॉट लॉग एक्स dx आलं, इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. अभे शक्यच नाही आहे, बरोबर आहे. तुम्हाला जसं टॅनचं इंटिग्रेशन भेटलं नाही तसं तुम्हाला कॉट एक्स dxचं इंटिग्रेशन डायरेक्टली भेटणार नाही. पहा डबल एकदा सांगतो मी, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स, फॉर्म्युला लिहून द्यायला काही मजा नाही, कसा आला तो मी पुढं सांगेल. टॅन एक्स इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स आणि इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स dx हे चारी तुमचे अँटी डेरिव्हेटिव्ह नाही आहे. फॉर्म्युला लिहायला मला 1 मिनिटही लागत नाही, पण मी फॉर्म्युला सांगणार नाही आहे. पुढं मी मॉडिफाईड करीलाचं इंटिग्रेशन काढायचं, मग तुम्ही आयुष्यात विसरणार नाही. इथं लिहायचं इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे, इट इज नॉट अँटी डेरिव्हेटिव्ह. मग त्याच्यामुळं तुम्हाला याचं इंटिग्रेशन काढलं जात नाही. आता तुम्ही दाखवा सर आम्ही पुस्तकात वाचलं होतं, इंटिग्रेशन ऑफ या ठिकाणी कॉट एक्स dx असेल सपोज, बरोबर आहे का नाही, ते तुमचं लॉग ऑफ साइन एक्स + c असते. लॉग ऑफ काय असते तुमचं, साइन एक्स + c. आता हा फॉर्म्युला कसा आला त्याचा प्रूफ सांगणं पडून तेव्हा लक्षात राहील. डायरेक्ट फॉर्म्युलात कोणी लिहून देऊ शकते, पण मी फॉर्म्युला लिहिणार नाही. हे चारही फॉर्म्युले दुसऱ्या एक्झरसाईजमध्ये येतील, सध्या येणार नाही. अशा प्रकारे फक्त मी तुम्हाला 6 फॉर्म्युले डिस्कस केले. किती फॉर्म्युले डिस्कस केले, 6. आणि त्यामध्ये मला असं जाणवलं टॅन कॉट सेक कोसेक आलाच नाही.
मला सरळ सरळ फक्त सुरुवातीला अँटी डेरिव्हेटिव्ह तयार झाले. आजच्या पिरियडमध्ये तुम्हाला एवढंच शिकायचं होतं. उद्याच्या पिरियडमध्ये उरलेले फॉर्म्युले आणि इंटिग्रेशनचे रूल शिकणार आहे. शांततेनं ऐकायचं, व्यवस्थित उदाहरणं लिहून पाहायचे, एक एक पिरियड चांगला करत जायचं, म्हणजे 100% तुम्हाला समजणार. सो स्टॉप हिअर. थँक्यू.